अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये असलेला एक खासदार भारताच्या संसदेत जे काही चाललंय यावर बोलत म्हणतोय की हा तर ख्रिश्चनावरचा अटॅक आहे। 4 ऑगस्टला टाकलेल्या एका ट्विटने भारत आणि अमेरिका या दोन देशांमधल्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उभं केलं। ज्या कायद्याबद्दल हे सगळं बोललं जातंय तो कायदा अजून पास सुद्धा झालेला नाही आणि तरी केरळ पासून वॉशिंग्टन पर्यंत त्याची चर्चा चालू आहे। नेमके प्रकरण काय आहे, हा कायदा प्रत्यक्षात काय करतोय आणि याचं खरंच ख्रिश्चन समाजाला घाबरण्यासारखं काही आहे का, हे सगळं समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। वेस्ट व्हर्जिनियाच्या रिपब्लिकन काँग्रेसमन रिले मूर यांनी एक्सवर पोस्ट टाकली। त्यात येशूच्या पुनरुत्थानानंतरचा काही दशकात सेंटर थॉमस मलबार किनाऱ्यावर पोहोचले होते आणि तेव्हापासून भारतात ख्रिश्चन धर्म आहे असे ते म्हणाले। आणि मग त्यांनी थेट आरोप केला की भारताची संसद असा आता कायदा आणते जे सरकारचा चर्च आणि रिलिजियन्स चॅरिटीज ताब्यात घेण्याची मुभा देईल। हा ख्रिश्चनवरचा स्पष्ट हल्ला आहे असं सांगत त्यांनी इशारा दिला की हे बल जर असंच पुढे गेलं तर भारत आणि अमेरिकेच्या रिलेशनचा हा मोठा मुद्दा बनेल। या एका पोस्टवरून भारतीय बातम्यांमध्ये गेले 2 दिवस चर्चा रंगली, पण या सगळ्या गदारोळात एक गोष्ट बहुतेक बातम्यांमध्ये कन्फ्यूज करून सांगितली जाते आणि तीच समजली की पूर्ण प्रकरण क्लिअर होतं। सध्या FCRच्या बाबतीत 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी एकाच वेळी चालू आहेत। पहिली म्हणजे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन अमेंडमेंट बिल 2026 जे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी 25 मार्च रोजी लोकसभेत मांडलं होतं। याचा उद्देश असा की परदेशातून भारतातल्या संस्था, शाळा, चर्च यांना जो पैसा येतो त्यात ट्रान्सपरन्सी यावी आणि तो पैसा नेमका कशासाठी वापरला जातोय हे सरकारला कळावं। झारखंड, छत्तीसगड आणि केरळच्या काही भागात हा पैसा धर्मांतरासाठी वापरला गेल्याच्या तक्रारी आधीपासून आहेत। हे बिल अजून मान्सून अधिवेशनात पुन्हा मांडलं जाणार आहे, म्हणजे ते अजून कागदावरच आहे। दुसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे FCRA अमेंडमेंट रूल्स 2026। गृह मंत्रालयाने हे नियम 22 जूनला केले आणि हे आधीच लागू झाले। नियम हे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन असल्यामुळे त्यांना संसदेच्या मंजुरीची गरज नसते। थोडक्यात सांगायचं तर ज्या बिलावर संसदेत भांडण चालू आहे ते अजून प्रत्यक्षात आलेलं नाही आणि ज्या नियमांवर फारशी चर्चा झाली नाही ते 1.5 महिन्यापासून लागू आहे। आणि गंमत म्हणजे या वादाला सगळ्यात सेन्सिटिव्ह मॅटर याच नियमांमध्ये दडले। बिलात नाही आणि बिल नेमकं काय करतं ते बघू। यात एक नवीन यंत्रणा तयार केली जाते, त्याचं नाव म्हणजे डिझिग्नेट अथॉरिटी। एखाद्या संस्थेचं FCRA नोंदणी रद्द झाली, त्यांनी स्वतःहून सरेंडर केलं किंवा मुदतीत रिन्यू झाली नाही तर त्यांच्याकडे उरलेल्या पैशातून उभी राहिलेल्या मालमत्तेचं काय करायचं हा खरा प्रश्न आहे। 2010च्या कायद्यात ही मालमत्ता सरकारकडे जाईल अशी तरतूद होती, पण ती राबवायला कुठली यंत्रणा नव्हती। आता तीच पोकळी भरून काढली जाते। या अथॉरिटीला सिव्हिल कोर्टासारखे अधिकार मिळतील। साक्षीदार बोलवणं, कागदपत्र मागवणं, पुरावे तपासणं, नोंदणी संपल्यावर मालमत्ता आधी तात्पुरती ताब्यात घेतली जाईल आणि ठरलेल्या मुदतीत संस्थेनं नोंदणी परत मिळवली नाही तर ती कायमची जप्त होईल, विकली जाईल किंवा त्यातून आलेला पैसा भारताच्या कन्सॉलिडेटेड फंडात जमा होईल। इथे सगळ्यात वादग्रस्त कलम येतं। एखादी इमारत अशंता परदेशी पैशातून आणि अशंता स्थानिक पैशातून उभी राहिली असेल तर संपूर्ण मालमत्ता जप्त केली जाऊ शकते। संस्था स्वतंत्रपणे उभी आहे हे सिद्ध होईपर्यंत किती पैसा कुठून आला हे वेगळं दाखवता येत नाही। पण त्याचबरोबर बिलात दिलासा देणाऱ्या तरतुदी आहेत। आधी असलेली 5 वर्षाची शिक्षा आता 1 वर्षापर्यंत आणली गेली। अथॉरिटीच्या आदेशाविरुद्ध 90 दिवसात रिव्हिजन आणि नंतर जिल्हा नागरिक न्यायाधीशांकडे अपील करण्याचा अधिकार दिलाय। आणि मालमत्तेत प्रार्थना स्थळ असेल तर त्याचं धार्मिक स्वरूप कायद्यानेच जपलं जाईल असं स्पष्ट लिहिलं। पण मग हा वाद ख्रिश्चन विरुद्ध भारत असा का बनला? याचे 3 ठोस कारण आहेत। पहिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जून मध्ये लागू झालेल्या नियमात परवानगी असलेल्या धार्मिक कामांची यादी आहे। त्यात प्रार्थना स्थळाचं बांधकाम, धर्मग्रंथांचं भाषांतर, यात्रेकरूंसाठी सुविधा याचा समावेश। पण त्यापुढे एक शब्द येतो, एक्सक्लुडिंग प्रोसेलायडेशन, म्हणजे धर्मांतरासाठी परदेशी पैसा वापरता येणार नाही। कायद्याच्या भाषेत हे कुठल्याही एका धर्माचं नाव न घेता लिहिले, पण व्यवहारात मिशनरी काम हा ज्या धर्माच्या रचनेचा भाग आहे त्यावर याचा थेट परिणाम होतो। दुसरं कारण पैशाचा स्रोत आहे। गृह मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार सर्वाधिक परदेशी निधी मिळवणारा संस्थान ख्रिश्चन धार्मिक संस्थांचा वरचा क्रमांक लागतो। चेन्नई वर्ल्ड विजन इंडिया आणि थेटाची बिलीवर्स चर्च यांना मिळून जवळपास 400 कोटीहून अधिक निधी मिळालाय। देणगी देणाऱ्या देशात सगळ्यात पुढे अमेरिका आहे, तिथून जवळपास 4000 कोटी रुपयाच्या घरात रक्कम येते। त्यानंतर ब्रिटन आणि जर्मनीचा क्रमांक लागतो। सगळ्यात मोठे देणगीदार आहेत कॅम्पेशन इंटरनॅशनल आणि चर्च ऑफ जीसस क्राइस्ट फॉर लेटर डिसेंट्रस आणि हे दोघेही अमेरिकेतलेच आहेत। म्हणजे या कायद्याचा सगळ्यात मोठा फटका ज्या पैशाला बसू शकतो त्याचा मोठा स्रोत अमेरिकाच आहे। त्यामुळे वॉशिंग्टन मधली प्रतिक्रिया केवळ भावनिक नाही, त्यामागे ठोस आर्थिक हितसंबंधी गुंतलेले आहेत। तिसरं कारण म्हणजे केरळ, ईशान्य भारत आणि झारखंड मध्ये चर्चेने दशकानुदशक उभारलेल्या शाळा।
रुग्णालय, वसतिगृह आणि अनाथालयांचा मोठा भाग परदेशी निधीतून बांधला गेलाय. त्यामुळे मिश्र मालमत्तेचं कलम त्यांना जास्त धोकादायक वाटतं. गेल्या दशकात भारतात 22,000हून अधिक FCRA नोंदणी रद्द झाल्यात आणि 15,000हून जास्त मुदत संपून बंद पडल्या. काही ख्रिश्चन ऍडव्होकसी गटांचा दावा आहे की यातल्या सगळ्यात मोठा हिस्सा ख्रिश्चन संस्थांचा होता. जर एकूण नोंदणीत संस्थांचं त्यांची संख्या मोठी असेल तर बंद पडल्यातही त्यांचं प्रमाण जास्त दिसणं स्वाभाविक आहे. पण याच आकडेवारीचा वापर करून हा कायदा फक्त ख्रिश्चनांना लक्ष्य करतो असा समज पसरवला जातोय. भारताची बाजू फक्त राजकीय नाही, तिला ठोस आधारही आहे. सरकारचा पहिला मुद्दा कायदेशीर पोकळीचा आहे. गेल्या दशकात हजारो संस्थांची नोंदणी संपली आणि त्याच्याकडची कोट्यावधीची मालमत्ता आज कायदेशीर पोकळीत अडकली. ती ताब्यात घ्यायला, सांभाळायला किंवा तिचं पुढे व्यवस्थापन करायला कुठली यंत्रणा नव्हती. सरकार म्हणतं की हा कुठलाही नवा अधिकार नाही. 2010 पासूनच अस्तित्वात आलेल्या अधिकारालाच फक्त एक अंमलबजावणी करणारी अथॉरिटी दिली जाते. सरकारचा दुसरा मुद्दा सार्वभौम तत्वाचा आहे. कुठलाही देश आपल्या हद्दीत येणारा परदेशी पैसा कुठे आणि कशासाठी जातो हे जाणून घेण्याचा अधिकार राखतो. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे PIBनेच जाहीर केलेली जागतिक तुलना. अमेरिकेचा स्वतःचा फारा कायदा 1938 पासून आहे. ऑस्ट्रेलियाचा फॉरेन इन्फ्लुएन्स ट्रान्सपरन्सी कायदा 2018 पासून आहे. ब्रिटनची फॉरेन इन्फ्लुएन्स रजिस्ट्रेशन स्कीम गेल्या वर्षापासून आणि कॅनडाचा तत्सम कायदाही अलीकडेच लागू झालाय. उलट अमेरिकेने स्वतःचा 2025 मध्ये आपला 87 वर्ष जुना फारा कायदा आणखीन कडक करण्याचे आदेश दिलेत. आणि आकडेवारी बघितली तर गेल्या आर्थिक वर्षात 16,000 आर्थिक संस्थांना जवळपास 23,000 कोटी रुपयाचा परदेशी निधी मिळालाय. म्हणजे हा कायदा पूर्णपणे बंदी घालणारा नाही, तर त्यात फक्त पारदर्शकता हवी. जुलैमध्ये कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने अमित शहा यांची भेट घेतली आणि बिल तसंच नियम दोन्ही मागे घ्यावेत अशी मागणी केली. अमित शहा यांनी दुरुस्तीचं आश्वासन दिलं आहे आणि हा कायदा कुठल्याही समाजविरुद्ध नाही, तसंच तो मागच्या घटनांना लागू होणार नाही असं स्पष्ट केलं. पण बिलातही काही कलम आधीच रद्द झालेल्या संस्थांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होता. त्यामुळे हे आश्वासन आणि प्रत्यक्ष तरतूद यात एक तांत्रिक विसंगती अजूनही कायम आहे. या टायमिंगचा मुद्दा दुर्लक्षित करता येणार नाही. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेने भारतावर मोठे टॅरिफ लादले. रशियन तेलावरून आणखी निर्बंध आले होते. त्यानंतर फेब्रुवारीत दोन्ही देशात करार होऊन हे दर बरेच खाली आले आणि संबंधित थोडे सुधारले. याच पार्श्वभूमीवर आता हा वाद उभा राहिलाय. सिनेट फॉरेन रिलेशन कमिटीचे अध्यक्ष जेम्स रिश यांनी जूनमध्ये याबद्दल चिंता व्यक्त केली होती, पण अमेरिकन सरकारने अधिकृतपणे अजून यावर भूमिका घेतलेली नाही. रिले मूर पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार आहेत आणि याआधी नायजेरियातल्या ख्रिश्चन छळाच्या मुद्द्यावरही ते आक्रमक राहिलेत. कुठल्याही देशात येणाऱ्या पैशावर लक्ष ठेवणे हा देशाचा हक्क आहे आणि यात भारत जगातल्या इतर देशांपेक्षा काही वेगळं करत नाही. रिले मूर यांना पुढे बोलायला लावायचं आणि आपण मागे राहायचं ही एक शक्यता असू शकते. तर तुम्हाला या कायद्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.